हे कृष्ण फुगणं तुझा मला जमत नाही, तुझ्या विना राणी मला कर. जय शिवराय भावना, स्वागत आहे आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल. आणि मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो. जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, आपल्याला जे ते काय यायचं सर्वात आधी आपल्याला सुप्रीपिन ॲप येतो. आपलं ओपन करून व्हीपीएन जे ते कनेक्ट करून आपल्या बॅक येऊन आपल्या कॅपकट ॲप येतो ओपन करायचं. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टमध्ये जाऊन तुम्हाला काय यायचं, तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं आपला ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून ह्याचा जो ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रॅक्ट वगैरे झाल्यानंतर आपल्या काय आता बघा बीटनुसार इथं आपला व्हिडिओ जो होतो स्प्लिट करायचा आहे. तर स्प्लिट करण्यासाठी बघा यायचं आपला बीट 2 वरती येऊन जायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला एक स्प्लिटचं ऑप्शन भेटेल, इथं स्प्लिट करायचं. परत बीट 3 वरती येऊन यायचं, त्यानंतर परत स्प्लिट करा. परत बीट 4 वरती यायचं, परत स्प्लिट करा. परत बीट 5 वरती येऊन स्प्लिट करा. परत बीट 6 वरती येऊन स्प्लिट करा. तर मित्रांनो, आता तुम्हाला स्प्लिट जे ते कसं करायचं हे तर तुम्हाला माहीत पडलं. तर अशा प्रकारे इथं तुम्ही जे ते जेवढे काय मित्रांनो आता आपले इथे बिट्स असतील तर तिथे तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ जे ते स्प्लिट करून घ्या. तर मित्रांनो, स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आता आपल्याला काय होतं, त्या व्हिडिओजमध्ये आपल्याला फोटो जे इथे इथं रिप्लेस करून घ्यायचे. तर रिप्लेस इथं करण्यासाठी बघा काय करायचं, आपल्या सुरुवातीला येऊन त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला खालती थोडंसं स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल करताच तुम्हाला एक रिप्लेसचं ऑप्शन भेटेल. त्या रिप्लेसवरती जायचं आहे. त्यानंतर फोटोजमध्ये जायचं आहे. तर मित्रांनो, फोटोजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो इथे यूज करू शकता, किंवा तुम्हाला जे ते तुमचा पर्सनल इमेज जो असेल तो सुद्धा इथे यूज करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं इमेज जो तो रिप्लेस झाला आहे. परत नंतर दुसऱ्या व्हिडिओवरती येऊन जायचं, परत खालती स्क्रॉल करायचं, परत रिप्लेसच्या ऑप्शनवरती जाऊन फोटोजमध्ये जाऊन फोटो घ्यायचा. परत काय करायचं, नंतरच्या व्हिडिओवरती येऊन परत आपल्या काय करायचं, रिप्लेसच्या ऑप्शन जे ते जायचं आहे. रिप्लेसच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर फोटोजमध्ये जाऊन फोटो जो तो रिप्लेस करा. तर मित्र, इथं आता तुम्हाला व्हिडिओमध्ये फोटो जे ते कसा रिप्लेस करायचा आहे इथं तुम्हाला माहीत पडलं. तर ही स्टेप फॉलो करून आपले जेवढे काय मित्र व्हिडिओज असतील त्या व्हिडिओजमध्ये तुम्ही जे हा वाला इमेज जो असेल तो इथं रिप्लेस करून घ्या. ओके, तर मित्रांनो, आता आपल्या इथे जेवढे काय मित्रांनो व्हिडिओ होते त्या व्हिडिओमध्ये इमेज जो तो रिप्लेस मी करून घेतला. तर करून घेतल्यानंतर आता आपल्याला बघा काय करायचं आहे, आता आपल्या ह्या इमेजेसला जे ते ॲनिमेशन अप्लाय करायचं. तर ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी बघा काय करायचं, आपल्या सुरुवातीला येऊन त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं आपल्या कॉम्बोमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये इथं आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच एक पेंडुलम 1 भेटेल. तर त्यानंतर परत तुम्हाला काय करायचं, त्या दुसऱ्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 2. तर मित्रांनो, तुम्हाला जे ते अशा प्रकारे इथून पुढे जे ते बघा मी सांगतो त्या बीटपर्यंत तुम्हाला जे ते पेंडुलम 1 2 1 2 अशा प्रकारे जे ते इथं तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर बघा मित्रांनो, 3 सेकंदापर्यंत जेवढं काय मित्र आता आपली इथं इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्हाला काय आधी पेंडुलम 1 द्या, परत नंतरच्या याला पेंडुलम 2 द्या. तर अशा प्रकारे पेंडुलम 1 2 अशा प्रकारे जो ॲनिमेशन असेल तो अप्लाय करा. त्यानंतर आपल्या काय करायचं, 3 सेकंदाच्या जे ते आपल्या काय इमेजवरती येऊन जायचं आहे. परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन बघा आता मित्रांनो, स्टेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचं जो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत नंतरचे जे ते आपल्या काय इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला इथं डिस्टॉर्ट राईट जो तो भेटेल तो इथं अप्लाय करून टाका. परत नंतरचे जे इमेजवरती आपल्याला यायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. परत इथे तुम्हाला वेव्ह अँड स्लाईड अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत नंतरचे इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट लेफ्ट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरचे जे ते इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला सुरुवातीला यायचं एक पॉपिंग कँडी अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 1 द्या आणि परत नंतरच्या ते इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 2 द्या.
परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला होबल अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल, तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये जाऊन इथं तुम्हाला बघा आता स्लाइड आणि वेव्ह अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल, तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट राईट अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल, तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये जाऊन यो 1 अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला बघा आता वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर परत नंतरच्या आपल्या इमेजवरती यायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं. परत तुम्हाला बघा आता डायनॅमिक शेक अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल, तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला बघा वेव्ह ॲब्झॉर्प्शन अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तो इथं देऊन टाका. आता आपला एकदम शेवटचा जो इमेज आहे तो इथं राहिला आहे, तर त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इनमध्येच तुम्हाला टर्ब्युलन्स अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका. तर मित्रांनो आता आपले जेवढे काय ॲनिमेशन होते ते सर्व आपण इथं इमेजेसला आपण दिलेलं आहे मित्रांनो. तर इथं दिल्यानंतर आपल्याला काय आपल्या सुरुवातीला यायचं. आता आपल्याला या इमेजेसला जे ते इफेक्ट जो तो द्यायचा आहे, तर तो देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर त्या ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जे येऊन जायचं आहे. इथं आल्यानंतर ब्लर लव अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इफेक्ट, तर तो इथं देऊन टाका मित्रांनो. आणि हा फक्त इफेक्ट जो होता तो फक्त सुरुवातीच्या पहिल्याच इमेजला जो तो होता, बाकी कोणत्या इथं नाही. ओके, तर मित्रांनो त्यानंतर बघा आपल्याला जिथे काय करायचं. आता इथे बघा मित्रांनो तुम्हाला 3 म्हणजे 4 सेकंदाच्या जिथे बीटवरच्या इमेजवरती आपल्याला काय करायचं, इथं येऊन जायचंय. इथं आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर स्प्लिट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मिरर 3 लेअर अशा प्रकारचा जो एक इफेक्ट असेल तो इथं भेटून जाईल, तर तो इथं ॲडजस्ट वगैरे करून घ्या त्या इमेज पुरता. त्यानंतर आता आपल्या काय त्याच्यावरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये जाऊन याचं फिल्टर जे ते कमी करून घ्या. त्यानंतर वर्टिकल जे ते कमी करून घ्या, म्हणजे ते तिन्ही फ्रेममध्ये जे ते इमेज बसेल अशा प्रकारे वर्टिकल जे ते कमी करून घ्या. केल्यानंतर परत नंतर त्याच्या सुरुवातीला येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचंय. त्यानंतर बटरफ्लाय सेक्शनमध्ये जे ते आपल्याला येऊन जायचंय. तिथं आल्यानंतर इथं बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका. ॲडजस्ट वगैरे इथं बरोबर जे ते करून टाका मित्रांनो. तर त्यानंतर इथं बरोबर केल्यानंतर परत आता आपल्या काय परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचंय. आल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्या परत स्प्लिट ऑप्शनमध्ये जे येऊन जायचंय. त्यानंतर अल्ट B&W हा जो असेल मित्रांनो तो आपल्या इथं घ्यायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या काय आता बघा आपल्या त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्या बघा काय करायचं, ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन जायचं. त्यानंतर रिसाईजमध्ये जे येऊन जायचं. त्यानंतर इथं आपल्या 3.4 अशा प्रकारची जी साईज असेल ती इथं आपल्याला ठेवायची मित्रांनो. ओके, तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला काय यायचं बघा. आता आपल्याला जे ते 11 सेकंदावरती जे ते आपल्याला येऊन जायचे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला D3D येऊन इथं तुम्हाला बघा आता काय यायचं D3D डायमंड अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका. तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतर जे ते काय यायचं इमेजवर आपल्याला येऊन बॉडी इफेक्टमध्ये जायचंय. त्यानंतर इथं बघा आता ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला जे ते बघा ट्रेंडिंग किंवा तुम्हाला काय यायचं इथं बघा आता ग्लोविंग लाईन्स असेल तर त्यामध्ये जे ते आपल्या इथं येऊन जायचे. त्यानंतर तुम्हाला एक इथे एंजल विंग्स अशा प्रकारचा एक भेटेल मित्रांनो एक इफेक्ट, तर तो इथं देऊन टाका. तर थोडंसं स्क्रॉल करा. तर मित्रांनो इथं अशा प्रकारे आपला इफेक्ट भेटला आणि इथं ॲडजस्ट वगैरे इथं बरोबर जे इथं तर करून घ्या मित्रांनो. तर ॲडजस्टमेंट वगैरे इथं बरोबर झाल्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला येऊन बॉडी इफेक्टमध्ये जायचे. परत ग्लोइंग लाईन्समध्येच बघा फायरफ्लाय अशा प्रकारचा एक तुम्हाला इथं भेटेल मित्रांनो एक इफेक्ट, तर तो इथं देऊन टाका मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण फायरफ्लाय हा सुद्धा आपण इथं इफेक्ट जो तो दिला आहे आणि ॲडजस्ट वगैरे इथं करून घेतलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथं करून वगैरे घेतल्यानंतर आपल्या परत काय करायचं बघा. आता आपल्या परत नंतरचे जे ते आपल्याला इमेजवरती जे ते येऊन जायचं. इथं आल्यानंतर परत व्हिडिओ काय करायचं बघा मित्रांनो बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला इन माय हर्ट अशा प्रकारचा एक भेटेल मित्रांनो इफेक्ट, तर तो इथं देऊन टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्याची व्यवस्थितपणे इथं करून घ्या. तर केल्यानंतर परत नंतरच्या ते इमेजवरती येऊन परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ग्लोविंग लाईन्समध्ये जे येऊन जायचं. त्यानंतर तुम्हाला हॅलो 2 अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तर तो इथं देऊन टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्याची बरोबर इथं करून घ्या. तर केल्यानंतर परत आपल्याला काय करायचं परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं आपल्या लव सेक्शनमध्ये जे ते काय करायचं येऊन जायचं आहे. लव सेक्शनमध्ये इथं आल्यानंतर इथं मिनी रेनबो अशा प्रकारचा एक बघा भेटेल मित्रांनो तुम्हाला एक इफेक्ट, तर तो इथं देऊन टाका मित्रांनो आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्याची इथं बरोबर जे ते करून घ्या मित्रांनो.
इथं करून वगैरे घेतल्यानंतर आता आपल्या काय करायचं बघा, आपल्याला इथं 18 सेकंदावरती जिथे येऊन जायचं म्हणजे लास्ट 2 सेकंड, तर त्यावरती आल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये जिथे आपल्याला जायचे त्यानंतर बघा ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला युनिडायरेक्शनल अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तर तो इथं देऊन टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्याची बरोबर इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा जो व्हिडिओ होता तो इथं व्हिडिओ रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय करायचं आहे, वर तुम्हाला एक ॲरो दिसत आहे, तर त्या ॲरोवरती जायचं आहे. तर मित्रांनो तर आता आपला जो व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह होण्याची ते सुरुवात झाली. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे ते एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडला सोडा लाईक अँड शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या यूट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.